26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात। या दिवशी देशभरात पथसंचलन किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते। तसेच आपल्या देशाचे मुख्य पथसंचलन हे दिल्लीच्या मुख्य कर्तव्य पथावर होते। इथे राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते आणि या पथसंचलनामध्ये देशाच्या समृद्ध संस्कृतीचे देखील सादरीकरण होते। त्यात प्रत्येक राज्य सहभाग नोंदवते। प्रत्येक राज्याचा एक चित्ररथ असतो। या चित्ररथाच्या माध्यमातून ते राज्य त्यांच्या परंपरेचं आणि शक्तीचं दर्शन पूर्ण जगाला घडवतात। तर मग या वर्षीचा महाराष्ट्राचा चित्ररथ कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? तर या वर्षी आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ अवघ्या जगाला गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तल्लीन करणार आहे। कारण या वर्षीची आपली चित्ररथाची थीम आहे गणेश उत्सव। आत्मनिर्भरतेचे प्रतीक गणेश उत्सव अशी या चित्ररथाची संकल्पना आहे। तर या चित्ररथावर ढोल वाजवणारी महिला, गणपती बाप्पाची मूर्ती साकारणारा मूर्तिकार, विसर्जनासाठी निघालेले गणेश भक्त आणि अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती या चित्ररथावर साकारली गेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा गणेश उत्सव 7 समुद्रापार पोहोचणार यात वाद नाही। या वर्षी 17 राज्य आणि 13 मंत्रालयांचे एकूण 30 चित्ररथ या संचलनात सहभागी होणार आहेत। आता हे कुठे बघायचं हा प्रश्न विचारू नका, कारण आपली लाडकी डीडी सह्याद्री वाहिनी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करते हे आपल्या सगळ्यांना लहानपणापासूनच माहिती आहे। तर मग तुम्हाला महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।